हॅलो फ्रेंड्स, तुमच्या DT ओरल क्वेश्चनच्या व्हिडिओच्या रिस्पॉन्सनंतर आपण सुरू केली आहे डिजिटल इलेक्ट्रॉनिक्सची रिव्हिजन लेक्चर सिरीज. मागच्या पहिल्याच लेक्चरमध्ये आपण नंबर सिस्टीमविषयी बेसिक पॉईंट्स कव्हर केले. जसं नंबर सिस्टीमचे 4 टाईप, बायनरी, ऑक्टल, डेसिमल आणि हेक्साडेसिमल. त्यातच आपण रेडिक्स किंवा बेस काय असतं हे पण पाहिलं. तसेच आपण प्रत्येक सिस्टीममध्ये वेट कसं कॅल्क्युलेट करायचं हे सुद्धा बघितलंय. व्हिडिओ बघितला नसेल तर चॅनलवर जाऊन नक्की बघा. आज आपण पुढचं खूप महत्त्वाचा टॉपिक बघणार आहोत, ज्याची तुम्हाला सगळ्यांना भीती वाटते, तो म्हणजे कन्व्हर्जन्स. नमस्कार, मी पूनम आणि तुम्ही बघत आहात लॉजिकली. डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स हा सब्जेक्ट मी बरेच वर्षापासून शिकवते आहे, त्यामुळे कन्सेप्ट पक्का समजणार याची गॅरंटी. फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्किप न करता. चला सुरुवात करूया. सगळ्यात आधी आपण सुरुवात करूया कन्व्हर्जन रिलेटेड टू डेसिमल सिस्टीम. यात आपण कव्हर करू डेसिमल टू अदर सिस्टीम आणि अदर सिस्टीम टू डेसिमल. यात सगळ्यात फर्स्ट आहे कन्व्हर्जन फ्रॉम रेडिक्स टू डेसिमल सिस्टीम. या प्रकारामध्ये तुम्हाला कोणत्याही नंबर सिस्टीम मधला एक नंबर दिलेला असतो आणि त्याला तुम्हाला डेसिमलमध्ये कन्व्हर्ट करायचं असतं. नंबर कुठल्या सिस्टीम मधला आहे हे ओळखण्यासाठी तुम्ही त्याचा बेस बघू शकता. चला आपण आता कन्व्हर्जनचं पहिलं उदाहरण घेऊया. 1011.01 हे तुम्हाला कन्व्हर्ट करायचं आहे डेसिमलमध्ये. हे डेसिमलमध्ये कन्व्हर्ट करताना याचा बेस 2 आहे, म्हणून आपल्याला याचं वेटेज काढायला लागणार आहे. कसं? जे आपण काल बघितलं त्या पद्धतीने. यामध्ये हा शेवटचा डेसिमलच्या नंतरचे पॉईंट आपण 0 पासून स्टार्ट करू. 0 × 2⁻⁻1. 2 का घेतला? कारण तुमचा हा जो बेस आहे तो 2 आहे. त्यानंतर 1 × 2⁻². नंतर डेसिमल पॉईंटच्या इकडच्या साईडला 1 × 2⁻0. 1 × 2⁻1. 0 × 2⁻2 आणि 1 × 2⁻3. याचं आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं आहे युजिंग युअर कॅल्क्युलेटर्स. तर आपण 0 × एनिथिंग इज 0 and 2⁻2 1/4. त्यानंतर 1 × 2⁻0. 2⁻0 इज 1, म्हणून 1 × 1 1 आणि 2⁻1 is 2 × 1 is 2 आणि 2⁻3 is 8 × 1 is 8. याचं टोटल कॅल्क्युलेशन केलं तर आपलं होतंय 11.25. म्हणजे या एक्झाम्पलचा आन्सर आहे 11.25 डेसिमल. तर आता आपण एक एक्झाम्पल पाहिलं ज्याच्यामध्ये आपण बायनरीमधून डेसिमलमध्ये कन्व्हर्ट केलं. आता आणखी एक उदाहरण बघूया. याचा बेस आहे 8, म्हणजे हा नंबर आहे ऑक्टल. ऑक्टल नंबरमधून आता आपल्याला कन्व्हर्ट करायचं आहे डेसिमलमध्ये. ठीक आहे. तर 314 याचं वेटेज काढायचं आहे आपल्याला. याचं वेटेज येईल 4 × 8⁻0. त्यानंतर 1 × 8⁻1 आणि 3 × 8⁻2. याचं आपल्याला करायचं आहे कॅल्क्युलेशन. याचं कॅल्क्युलेशन येईल 4, कारण हा 0 होतो, सॉरी हा 1 होतो, हा 8 होतो, म्हणून हा 8 आणि याचं कॅल्क्युलेशन येतं 192. यांची आपल्याला करायची आहे टोटल, जी येते 204. म्हणजे 314 ऑक्टल इज इक्वल्स टू 204 डेसिमल. आता जर सेम हेक्साडेसिमलचा नंबर असेल तर 4C8.2 हा आहे हेक्साडेसिमल. याचा आपल्याला करायचा आहे डेसिमल. याचं काय करायचं? सेम प्रोसिजर.
याचे एकेकाचे वेटेज काढायचे. हा डेसिमल पॉईंटच्या पलीकडे, त्यामुळे 2 × 16⁻⁻1. त्यानंतर 8 × 16⁻0. हा सी म्हणजे ABC. 12 × 16⁻1 आणि 4 × 16⁻2. याचे कॅल्क्युलेशन तुम्ही करू शकता कॅल्सीवर. 125 × 8, कारण हा 1 होतो, एनिथिंग रेज टू 0 इज 1. त्यानंतर 192 आणि 1024 यांची ॲडिशन केली तर ती होते 1224.125. म्हणजे 4C8.2 हेक्स इज इक्वल्स टू 1224.125 डेसिमल. आय होप की तुम्हाला आता हे कन्वर्जन समजलं असेल की कोणत्याही सिस्टीममधून डेसिमलमध्ये कन्वर्ट कसं करायचं. आता आपण नेक्स्ट टॉपिककडे जाऊया. नेक्स्ट टॉपिक आहे कन्वर्जन फ्रॉम डेसिमल टू अदर. यात आपण डेसिमल नंबर तुम्हाला दिलेला असतो, ज्यामधून तुम्हाला कन्वर्ट करायचं असतं वेगवेगळ्या रॅडिक्समध्ये, म्हणजेच बायनरी किंवा ऑक्टल किंवा हेक्समध्ये. हे थोडं ट्रिकी आहे. यामध्ये आपल्याला जो बेस दिलेला असतो त्या बेस व्हॅल्यूने दिलेल्या नंबरला डिवाइड करायचं असतं. कसं? चला एका एक्झाम्पलमधून बघूया. 105 हा नंबर आहे डेसिमल आणि याला आपल्याला इक्विव्हॅलंट बायनरीमध्ये कन्वर्ट करायचं आहे. त्यासाठी आपण काय करतो, या नंबरला बेसने डिवाइड करतो. बायनरीमध्ये करायचं आहे म्हणून डिवाइड करतोय आपण 2 ने. 105 डिवाइड बाय 2 हे जर आपण केलं तर काय येतं, 105 डिवाइड बाय 2 52.5. यातला आपल्याला हा जो नंबर आहे जो पॉइंटरमध्ये तो सोडून द्यायचा 52 आणि 52 × 2 हा नंबर किती येतो 104. हा नंबर आपल्याला मायनस करायचा आहे गिवन नंबर मधून, म्हणजे 105 - 104 इज 1. ठीक आहे, हा झाला आपला रिमाइंडर. आता हा नंबर लहान आहे, यानंतरचे कॅल्क्युलेशन्स आपल्याला तोंडी करता येतील. याला फर्दर आपण डिवाइड करू 2 ने. लास्टला 2 असल्यामुळे याला पूर्ण भाग जातो. 52 डिवाइड बाय 2 इज 26. रिमाइंडर 0 पूर्ण झाला तो. फर्दर आपण जर याला डिवाइड केलं तर आन्सर येतं 13. होल नंबर आहे त्यामुळे 0. याला पुढे भाग दिला तर बरोबर 6. रिमाइंडर इज 1 अँड फर्दर आपण जेव्हा त्यांना भाग देऊ तेव्हा पूर्ण भाग जातोय 2×6. रिमाइंडर इज 0. याला परत एकदा भाग देऊ आपण 1 रिमाइंडर इज 1. रिमाइंडर उरलेला आहे त्याच्यामुळे हा आपण जसा तसा खाली करू आणि इथं 0 आन्सर यूज करू. ठीक आहे, आता आपल्याला आन्सर लिहिताना MSB टू LSB जायचं आहे, म्हणजे खालून वर. MSB आणि LSB काय असतं हे आपण कालच्या एपिसोडमध्ये बघितलं. ठीक आहे, म्हणजे आन्सर कसं लिहायचं 105 डेसिमल इज इक्वल्स टू 1101,001 बायनरी. एक नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. कन्वर्ट 204 डेसिमल नंबर इज इक्वल्स टू इक्विव्हॅलंट ऑक्टल नंबर. आता नीट लक्ष द्या. 204 ला आपल्याला डिवाइड करायचं आहे बेसने, म्हणजेच 8 ने. ठीक आहे, तर यासाठी नियरेस्ट नंबर काढण्यासाठी आपण काय करतो 204 ला डिवाइड करतो 8 ने.
त्याचा आन्सर येतं, तुम्ही कॅल्सी घेऊन बसा, 204 डिवाइड बाय 8 इज इक्वल्स टू 25.5. हा नंतरचा नंबर सोडून द्यायचा आणि 25 इंटू 8 200 हा नंबर याच्यातून मायनस करायचा, म्हणजे 204 मायनस 200 इज 1. तर 204 मायनस 200 इज 4. रिमाइंडर इज 4 आणि आपण कितीने भागलंय? 25 ने. ओके, क्वोशंट इज 25. फर्दर आपल्याला 8 ने डिवाइड करायचं आहे. 8 3 24 मायनस केल्यानंतर रिमाइंडर येत आहे 1. आता फर्दर भाग जाणार नाही म्हणून ह्या 3 ला खाली उतरवलं, इथं 0 केला. आन्सर MSB टू LSB. 204 डेसिमल इज इक्वल्स टू 314 ऑक्टल. आता हेक्साडेसिमलचं एक एक्झाम्पल घ्यायचं. हेक्साडेसिमलचं एक्झाम्पल घेऊया. 259 हा आहे तुमचा डेसिमल नंबर, याचा आपल्याला काढायचा आहे हेक्साडेसिमल नंबर. प्रोसेस सेम. 259 16 ने याला बघायचं आहे. तर नियरेस्ट नंबर काढण्यासाठी मी करते आहे 259 डिवाइड बाय 16 कॅल्सीवर. 259 डिवाइड बाय 16. आन्सर इज 16.18 ब्ला ब्ला ब्ला. आपण हा होल नंबर घेऊ, म्हणजे 16 इंटू 16 इज 256. आपल्याला दिलेल्या नंबर मधून हा नंबर मायनस करायचा आहे. 259 मायनस 256 उत्तर आलंय 3. म्हणजे तुमचा रिमाइंडर आहे 3 आणि आपले कशाने भागलंय? 16 ने. ओके, फर्दर याला एकदा 16 ने डिवाइड करायचं. आन्सर ऑब्विसली 1 येते. याला जोपर्यंत 0 होत नाही तोपर्यंत आपल्याला डिवाइड करायला लागतं. इथं तुमचं रिमाइंडर 0 होता आणि हा 1 आता खाली जाईल जसंच्या तसं आणि इथं येईल 0. आन्सर MSB टू LSB म्हणजे 259 डेसिमल इज 103 हेक्साडेसिमल. आय होप तुम्हाला प्रोसेस समजली असेल, पण ही प्रोसेस झाली फक्त आपली इंटिगर पार्टची. आता जर फ्रॅक्शनल पार्ट असेल, सगळ्यात आधी आपण बायनरीचं बघूया. आपल्याला यामध्ये जर तुम्हाला फ्रॅक्शनल पार्ट दिलेला असेल आणि त्याला जर तुम्हाला रॅडिक्समध्ये कन्वर्ट करायचं असेल, म्हणजे बायनरीमध्ये किंवा ऑक्टलमध्ये किंवा हेक्साडेसिमलमध्ये, तर इथं आपण डिवाइड केलं होल नंबरसाठी, इंटिजरसाठी, तिथं आपल्याला मल्टिप्लिकेशन करावं लागतं. एक्झाम्पल घेऊया. 0.42 हा नंबर आहे तुमचा डेसिमल, याला करायचं आहे तुम्हाला बायनरीमध्ये. ठीक आहे, तर बायनरीमध्ये करताना 0.42 इंटू बेस 2 इज इक्वल्स टू, कॅल्सीवर करा पटकन, 0.84. आता यातला पण आपल्याला हा जो तिकडचा पार्ट आहे तो पार्ट आपल्याला इथं घ्यायचा आहे. 0.84 इंटू 2 आणि हा जो हे आलाय ना, कारण होल नंबर आलाय, तो होल नंबर उत्तरामध्ये लिहायचा आहे. इंटू 2 कॅल्सीवर 1.68. यातला हा नंबर इकडे जाईल 0.68 आणि हा नंबर इकडे जाईल. ठीक आहे, इंटू 2.
हे तुम्ही 4 ते 5 नंबर पर्यंत काढू शकता. तुम्ही जितके काढणार तितका हा नंबर येत जाणार आहे. तर याचा आन्सर येतोय 1.36. यामधला हा पार्ट जाईल 0.36 इंटू 2 मध्ये आणि हा पार्ट जाईल आपल्या आन्सर मध्ये. ठीक आहे, याचा आन्सर येतोय 0.72. हा फर्दर आपल्याला जर करायचं असेल, हे फर्दर आपल्याला जर करायचं असेल तर 0.72 इंटू 2 आणि हा होल पार्ट इकडे. आता मी इथंच थांबतीये, तुम्ही याच्या पुढेही जाऊ शकता. मी हा शेवटचा नंबर घेते. आता आपण तिथं MSB टू LSB खालून वरच्या साईडने जात होतो. आता इथं आन्सर येणार तुमचं वरून खाली LSB टू MSB. ठीक आहे, म्हणजे याचा आन्सर आहे 0.42 डेसिमल इज इक्वल्स टू 01101 बायनरी. आता पटकन एक ऑक्टलचं एक्झाम्पल घेऊ. 0.6234 इज इक्वल्स टू व्हॉट नंबर? ऑक्टल. सेम प्रोसिजर सेम आहे. 0.6234 इंटू बेस व्हॅल्यू 8 इज इक्वल्स टू, कॅल्सीवर कॅल्क्युलेट करायचं आहे तुम्हाला, इज 4.9872. यातला होल नंबर आन्सरमध्ये जाईल आणि 0.9875 इंटू 8. नेक्स्ट कॅल्क्युलेशन केल्यावर येतंय 7.8976. यातला परत होल नंबर जाईल तुमचा आन्सरमध्ये आणि 0.8976 इंटू 8. मी आता इथंच थांबतीये. 7.1808 हा होल नंबर इकडे. आता आन्सर परत LSB टू MSB म्हणजे 0.6234 डेसिमल इज इक्वल्स टू 477 ऑक्टल. आता मी हेक्सचं उदाहरण नाही घेत कारण व्हिडिओ खूप लॉंग होईल. आपण ना आता आपला कठीण पार्ट संपलाय. आता आपण सोप्या पार्टकडे वळूया. सोप्या पार्टमध्ये तुम्हाला बायनरीचे कन्वर्जन करायचे वेगवेगळ्या सिस्टीम्समध्ये किंवा वेगवेगळ्या सिस्टीममधून बायनरीमध्ये करायचे. ठीक आहे, त्याच्यासाठी आपल्याला एक टेबल लिहायला लागतो. तो टेबल आतापर्यंत तुम्ही पाठ करत असाल, पण पाठ केलेल्या टेबलमधून आन्सर लिहायला कठीण जातं. आज मी तुम्हाला तो टेबल एक सोप्या पद्धतीने लिहायला शिकवणार आहे. सगळ्यात आधी आपण बायनरी नंबर लिहून घेऊ, डेसिमल नंबर, आणि त्याचे आपल्याला इक्विव्हॅलंट बायनरी नंबर काढायचे. ठीक आहे, यासाठी एक सोपा रूल आहे 8421 चा रूल. या 8421 ला तुम्ही बटन समजा. जो नंबर आपल्याला हवा आहे त्या नंबरला अप करायचं. अप करायचं म्हणजे काय तर त्याच्या खाली 1 लिहायचं आणि जे नंबर नको आहेत ते बंद ठेवायचे. बरोबर. तर आपल्याला जेव्हा आन्सर हवं असतं डेसिमलचं म्हणजे 0 हवा असेल तर आपल्याला सगळे ऑफ ठेवायला लागतील. आन्सर इज 0000. जेव्हा आपल्याला 1 हवं आहे तेव्हा हा 1 इथं ऑलरेडी आहे त्याच्यामुळे आपण 1 ला अप करू, बाकीचे 0 ठेवू. 0001. नेक्स्ट जेव्हा तुम्हाला हवं आहे 2 चं बटन सुद्धा आपल्याकडे आहे. 2 इज इक्वल्स टू 0010. हवंय 3 साठी इथं 3 चं बटन नाहीये म्हणून 2 + 1 म्हणजे 11 आणि हे दोघं 0 ठेवायचे. आन्सर इज 0011. नेक्स्ट आपल्याला लागतोय 4. याला 0, 4 ला 1, 0 0 0 1
0 0. 5 साठी 4 + 1 बाकी 0 0 1 0 1. 6 साठी 4 + 2 is 6 0 1 1 0. बरोबर, हा झाला 6. 7 1 1 1. 4 + 2 + 1 is 7 आणि हा 0 0 1 1 1. त्यानंतर 8 चा आता आपल्याकडे 8 चा आता आपल्याकडे डायरेक्ट बटन आहे, म्हणून 0 म्हणून 1 0 0 0. ठीक आहे. याच्यानंतर येतो 9. 8 4 2 1 नुसार 9 च्या साठी काढण्यासाठी आपल्याला 8 + 1 करावा लागेल, तो होतो 1 0 0 1. नेक्स्ट आहे तुमचा 10. 10 म्हणजे A हेक्स मधला, तर 10 नंबर काढण्यासाठी काय करावं लागेल? 8 + 2 अदर्स 0 1 0 1 0. नेक्स्ट आहे 11 म्हणजेच B. 11 साठी 8 + 2 10 + 1 is 11 1 0 1 1. नेक्स्ट 12. मॅक्झिमम नंबर आपल्याकडे 16 आहेत, म्हणून 16 पर्यंत आपण काढूया. तो असतो C 1 1. 12 साठी आपल्याला 8 ला 1 करायला लागेल आणि 4 ला 1 करावं लागेल. 1 1 0 0. 13 साठी हे दोघं अप आहेतच, 12 झाले प्लस 1 इज 13. 1 1 0 1. नेक्स्ट इज 14. D सॉरी हा D आहे, हा झाला तुमचा E. E काढण्यासाठी म्हणजे 14. 8 + 4 इज 12 + 2 is 14. 8 + 4 + 2 is 14. And now last is 15. F. All 1. हा टेबल जर तुम्ही आतापर्यंत 0 0 8 वेळेस, 1 1 8 वेळेस, 0 0 8 वेळेस, 1 1 8 वेळेस, 4 वेळेस 0, 4 वेळेस 1, 4 वेळेस 0, 4 वेळेस 1 या टाईपमध्ये जर लिहत असाल तर तुम्हाला हा टेबल प्रत्येक वेळेस पूर्ण लिहावा लागतो. पण 8 4 2 1 च्या रूलने जर तुम्ही प्रॅक्टिस केली तर तुम्हाला इन्स्टंट उत्तरं काढता येतात विदाउट टेबल. कसं? चला बघूया. आता आपण बघू कन्वर्जन फ्रॉम बायनरी टू ऑक्टल. एक्झाम्पल घेऊ. 1 1 0 1 0 0 1 0 हा तुमचा बायनरी नंबर आहे. याला तुम्हाला इक्विव्हॅलंट ऑक्टलमध्ये कन्वर्ट करायचं आहे. ऑक्टलमध्ये कन्वर्ट करण्यासाठी सगळ्यात सोपं आहे, जो नंबर आहे तोच थोडा दूर दूर लिहून घ्यायचा आणि याला आपण डिवाइड करायचं 3 3 च्या ग्रुपमध्ये. आता इथं 3 चा ग्रुप होत नाहीये म्हणून 0 मी ॲडिशनल घेतला. आता याला 8 4 2 1 च्या रूलने कन्व्हर्ट करायचं इथल्या इथं लगेच. याच्यामध्ये कोणता अप आहे? हा, म्हणजे हे 0. 3 चा ग्रुप आहे, 8 ची आपल्याला गरज नाही हो, पण हा 8 4 2 1 चा रूल आहे. ठीक आहे, तर हा झाला आन्सर इज 2. नेक्स्ट सेम आहे म्हणजे 0 1 0. इट्स आन्सर इज ऑल्सो 2. नेक्स्ट 0 1 1 जे 1 आहेत त्यांची ॲडिशन करायची इज 3. सोपं आहे ना. 1 1 0 1
0010 बायनरी इज 322 ऑक्टल. हेक्सचं एक एक्झाम्पल घेऊया. 1010 1111 1011 0011 हा तुमचा बायनरी नंबर आहे. याला मला कन्वर्ट करायचं आहे इक्विव्हॅलेंट हेक्समध्ये. सेम प्रोसिजर, हाच नंबर थोडा दूर दूर लिहायचा, पण आता आपल्याला ग्रुप करायचे 4-4चे. 4-4चा ग्रुप. सेम 8421 ने तुम्ही आन्सर काढू शकता. यामध्ये हे 2 अप आहेत इज इक्वल्स टू 3. यामध्ये हे 3 1011 इज योर 2 plus 1 is 3 plus 8 is 11. 11 म्हणजे B. Then 1111 all 1 is your 16 is your F. त्यानंतर 8 अप आणि 8 आणि 2 अप आहे. 8 आणि 2 is equals to 10 is your A. म्हणजेच ह्या बायनरी नंबरचं हे हेक्स आहे. लिहिण्यात कंटाळा करायचा नाही. जे एक्झाम्पल दिलंय ते एक्झाम्पल परत लिहायचं. इज इक्वल्स टू AFB3 हेक्स. जर तुम्ही असं व्यवस्थित आन्सर लिहिलं तर तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क मिळतात. हे कन्वर्जन सुद्धा 2 मार्काला येतात आणि हे फिक्स मार्क्स आहेत. हे तुम्हाला 2 कन्वर्जन पेपरमध्ये येतातच, म्हणजे 4 मार्काला. आता हे तर झाले कन्वर्जन. बायनरी नंबर दिलेले असताना ऑक्टल आणि हेक्स मध्ये करायचे. आता आपण हेक्स मध्ये दिलेला नंबर किंवा ऑक्टल मध्ये दिलेला नंबर बायनरी मध्ये कसं करायचं बघूया. एक्झाम्पल 364 इट्स अ ऑक्टल नंबर आणि याचा मला कळायचा आहे बायनरी. अगेन सेम 364 8421च्या रूलने आपल्याला 4 हवंय. हा ऑक्टल नंबर आहे म्हणून 3च नंबर घ्यायचे आहेत. 100. नेक्स्ट आहे तुमचा 6. 4 plus 2 is 6. Then 3. 2 plus 1 is your 3. म्हणजेच 364 ऑक्टल इज इक्वल्स टू 011 110 100 बायनरी. and get your 2 marks. Easy. सेम तुम्हाला कन्वर्ट करायचं असेल जर हेक्स नंबरला बायनरी मध्ये तर सेम प्रोसिजर फॉलो करायची. तेव्हा फक्त 4-4चे नंबर घ्यायचे. मला असं वाटतं तो पार्ट आपण स्किप केला तरी चालेल. इथपर्यंत जर तुम्हाला समजलं असेल तर याच्या पुढचे फक्त 2च कन्वर्जन आपले बाकी आहेत. ऑक्टल टू हेक्स आणि हेक्स टू ऑक्टल. या कन्वर्जन्सला आपण डायरेक्ट एक्झाम्पलने बघूया. 436 ऑक्टल नंबर आहे. याला कन्वर्ट करायचं आहे तुम्हाला हेक्स नंबरमध्ये. ऑक्टल मधून हेक्स मध्ये कन्वर्ट करताना सगळ्यात आधी आपल्याला या नंबरला ऑक्टलच्या नंबरला कन्वर्ट करायला लागतं बायनरीमध्ये. बायनरीसाठी 3-3चा ग्रुप. परत 8421च्या रूलनुसार 6 is 4 plus 2 110. Then 3 is 011 आणि 4 is 100. आता आपल्याला हा नंबर लिहून घ्यायचा आहे व्यवस्थित. 100 011 110
आणि हेक्सचे नंबर असतात 4 4च्या ग्रुपमध्ये. बायनरीला 4 4च्या ग्रुपमध्ये डिवाइड करून हेक्स नंबर मिळतो. त्यामुळे याचे 4 4चे ग्रुप करायचे. याला नंबर्स नाही आहेत म्हणून 0 0 ॲड करायचे. तर हे परत कन्वर्ट करायचे 8421 ने. 1110 इज युअर 14 मीन्स D. इज युअर D. त्यानंतर येतोय तुमचा 0001 म्हणजेच 1 and 0001 इज युअर 1 म्हणजे 436 ऑक्टल इज इक्वल्स टू 11D हेक्स. सेम तुम्हाला जेव्हा हेक्साडेसिमल नंबरला ऑक्टलमध्ये कन्वर्ट करायचं असतं तेव्हा करावं लागतं. पहिले तुमच्या हेक्स नंबरला बायनरीमध्ये कन्वर्ट करायचं, त्यानंतर 3 3चे ग्रुप करायचे आणि तो नंबर कन्वर्ट करायचा तुमच्या ऑक्टलमध्ये. घ्यायचं एक एक्झाम्पल. चला पटकन क्विक. 4CA हा आहे तुमचा हेक्स नंबर आणि तुम्हाला कन्वर्ट करायचं आहे ऑक्टलमध्ये. काय करायचं? 4CA ला बायनरीमध्ये करायचं 8421 नुसार. A इज युअर 10 आन्सर हवं आहे. 8 + 2 इज 10. 1010. नेक्स्ट आहे तुमचा C. C मीन्स नेक्स्ट आहे तुमचा C मीन्स 12. 8 + 4 इज 12. 1100. नेक्स्ट आहे तुमचा 4 इज युअर 0100. आता ह्या आलेल्या उत्तराला आपल्याला 3 3च्या ग्रुपमध्ये डिवाइड करायचंय. ओके, इथून ब्रेक आहे. झिरो 1 0 8421च्या रूलने इट्स अ 2. 001 इट्स युअर 1. 2 + 1 is your 3. This is also 2. म्हणजे आन्सर इज 4CA हेक्स इज इक्वल्स टू 2312 ऑक्टल. हे झाले तुमचे कन्व्हर्जन कंप्लीट. इतक्या टाईपचे कन्व्हर्जन असतात. आता मी तुम्हाला हे एका टॅब्युलर फॉर्मॅटमध्ये सांगते. हा टॅब्युलर फॉर्मॅटचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून ठेवू शकतात. फक्त जिथं डेसिमल नंबर येतो तिथंच तुम्हाला डिव्हाइड किंवा मल्टिप्लिकेशन करायचं असतं. बाकी नंबर्समध्ये तुम्हाला 8421चा रूल वापरून कॅल्क्युलेशन्स करता येतात. हे कन्व्हर्जनचे मार्क्स सोडू नका. पण कन्व्हर्जनचे मार्क्स मिळवण्यासाठी तुम्हाला खूप गरज आहे ती प्रॅक्टिसची. प्रॅक्टिस करत राहा आणि ह्या कन्व्हर्जनचे मार्क्स पेपरमध्ये मुळीच सोडू नका. बरं, तुम्हाला हे माहीत आहे का, कॅल्सी यूज करून तुम्ही तुमचा आन्सर व्हेरीफाय करू शकता. जर तुम्हाला कॅल्सीवरून कन्व्हर्जन कसे करायचे हे शिकायचं असेल तर मला कमेंट्समध्ये सांगा. मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कन्व्हर्ट कसं करायचं ते सांगते. तोपर्यंत व्हिडिओ बघत राहा. हा कन्व्हर्जनचा व्हिडिओ तुमच्या सर्व मित्रांना पाठवा. लेक्चर सिरीज पूर्ण बघा आणि चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. कारण तुमच्या एक्झामपर्यंत आपण मॅक्झिमम टॉपिक्स कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत.